विशेषतः गिरगावात अनेक ठिकाणी यावेळेस डीजे आणि अनेक ज्या आहे गोष्टींना, ज्या मॉडर्न पद्धतींना जे आहे तो नकार दिलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे भर दिला जातोय। आणि अनेक गणपती मंडळ आहे ते सार्वजनिक मंडळ आहेत ते सध्या जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्य उद्देश असतं ते म्हणजे लोकांनी एकत्रित येणं, पारंपरिक उत्सव, पारंपरिक पद्धतीने सण साजरा करणं, आपली संस्कृती जपणं आणि त्याचसोबत अनेक सांस्कृतिक खेळ, कलेचं प्रदर्शन करणं हे खरं तर मूळ उद्देश असतं। पण ते अलीकडच्या काळात कुठेतरी नाहीच होत चाललंय। पण मात्र काही गणेश मंडळ पुन्हा एकदा आपल्याला त्या काळात घेऊन चालले आहेत, पुन्हा एकदा तीच पारंपरिक पद्धत जी आहे, कारण हे जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीकडे जाणार आहेत आणि त्यांना आपली पद्धत, आपली संस्कृती, हिंदू संस्कृती मुळातच ही काय आहे नेमकी हे जाणून घेण्यासाठी ही जी पारंपरिक पद्धत आहे ते पुन्हा कुठेतरी उदयास येते, असं अनेक सार्वजनिक गणेश मंडळात जे आहे पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता हे डोळ्यात सामावून घेण्यासारखं जे आहे रूप आहे, जे बघतच राहावं, पाहतच राहावं असं नेत्र दिपवणारं हे गणरायाचं रूप आहे। असं म्हणतात की गणपती बाप्पा ज्या वेळेस तयार होत असतो, ज्या गणपतीची मूर्ती ज्या वेळेस तयार होत असते त्यावेळेस ती गणपतीची मूर्ती तेव्हाच पूर्ण होते ज्या वेळेस गणरायाचं डोळे जे आहे ते खूप महत्त्वाचा भाग असतो। आणि ते डोळे ज्या वेळेस डोळ्याचं नक्षीकाम सुरू असतं, डोळ्यांचं रंगकाम, डोळे काढण्याचं जे रंगकाम सुरू असतं त्यावेळेस विशेषतः खूप महत्त्वाची जी आहे ती पायरी असते। आणि त्यावेळेस कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेस गणपती बाप्पाचे डोळे जे आहे ते नक्षीकाम करून पूर्ण होतात त्यावेळेस त्या गणरायामध्ये जीव येतो। पण अशी ती लोकांची भावना आहे, अशा प्रकारे लोकांचा समज आहे, भावना आहे आणि त्याचमुळे त्या मूर्तीला आणखी जे आहे जो आकर्षित रूप जे आहे ते मिळतं। आणि तुम्ही बघू शकता लालबागचा राजा, खरं तर या वर्षीचं महत्त्वाचं आकर्षण आहे ते म्हणजे लालबागचा राजाचं मुकुट, कारण जवळपास 20 किलोचा जो आहे तो मुकुट या ठिकाणी सांगितला जातोय आणि त्याला मध्ये पाचू आणि अनेक प्रकारचे रत्न जे आहेत ते जडवलेलं आहे। आणि त्यानुसार गणरायाची ज्या प्रकारे या गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे गणपती बाप्पाचे लाड पुरवले जातात त्याला वेगवेगळ्या प्रकारे मोदक, विशेषतः मोदकाचा प्रसाद जो आहे तो दिला जातो, त्याचा पितांबर सतत बदलला जातो, त्यांचे हार वगैरे या सगळ्याची विशेष काळजी घेतली जाते। अगदी तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाचा हा देखावा इतका सुंदर, नेत्र दिपवणारा आहे, सोन्याने लखलखणारा, अगदी डोळ्यात जी आहे ती चमक आपल्याला पाहायला मिळते। अगदी सगळीकडे जे आहे सोन्याने लखलखणारा सोनेरी असा देखावा यावेळेस लालबागच्या राजाचा करण्यात आलाय। अगदी प्रवेशद्वारापासून ते आतील जे देखावा आहे तो सगळीच आरास जी आहे ती एकंदरीत इतकी सुंदर सजवलेली आहे, फुलांनी सजवलेली आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाश यांनी झोतांनी इतकं सुंदर ते दिसतंय का आणि नेत्र दिपवणारा आहे, इतकं आकर्षित आहे अगदी राजवाड्यात। आता तुम्ही बघू शकता जीएसबी गणपती तुमच्या समोर आता आहे, याला देखील मोठ्या संख्येने भाविक जे आहे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आरोग्याची व्यवस्थापना व्यवस्थित केली गेली आहे, जसं फर्स्ट एड, ज्या प्रथमोपचार म्हणू नका किंवा इतर वैद्यकीय सुविधा म्हणू नका किंवा अनेक सुविधा ज्या आहेत त्याची या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। कुठेही गैरप्रकार घडू नये, कुठेही धक्काबुक्की होऊ नये यासाठी इथे व्यवस्थितपणे व्यवस्थापना केली आहे। लालबागच्या राजाची सुद्धा अशीच व्यवस्थापना आहे। तर जीएसबीच्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की तो सर्वात श्रीमंत, मुंबईचा मानाच्या गणपतींपैकी सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो, कारण त्याचे मुख्यतः हात, मुकुट असे वेगवेगळे जे घटक आहेत ते सोन्याने, अक्षरशः खऱ्या सोन्याने जडलेले असतात, त्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व आहे आणि तो देखील नवसाला पावतो किंवा इच्छापूर्ती करतो अशी भावना या ठिकाणी भक्तांची आहे। आणि त्याचबरोबर ज्या वेळेस जीएसबी गणपतीची सुरुवात, आता मुंबईचा राजा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इतकी भव्य दिमाखदार मूर्ती या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। त्याचबरोबर इथला देखावा देखील इतका सुंदर बनवण्यात आला आहे। उभा 1.5 पायावर उभा असलेला हा गणराया तुम्ही पाहू शकता।
हातात त्याने एके ठिकाणी शंख घेतलेला आहे आणि तो शंकराच्या पाठीवर उभा आहे असं एकंदरीत देखावा तुम्ही इकडे या ठिकाणी पाहू शकता। संपूर्ण मूर्तीची आहे रचना ही डमरू, शंकर आणि शंकराचं स्वरूप असणार गणराया अशी ही एकंदरीत मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे। भव्य मूर्ती आणि तेथील व्यवस्थापना देखील अनेक आता 4 दिवस ओलांडले आहेत आणि आजच्या दिवशी देखील 4 दिवसापासून जे आहे तर ते अगदी सेलिब्रिटी म्हणू नका, नेते मंडळी म्हणू नका, कालच प्रमुख नेते जे आहेत भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतले। त्याच सोबत शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। तर अशा अनेक प्रमुख नेत्यांनी, मंत्रिमंडळांनी तसेच सेलिब्रिटीजने आणि वेगवेगळ्या उद्योगपतींनी या ठिकाणी लालबागचं म्हणू नका, JSBचं म्हणू नका, तुम्ही मुंबईच्या राजाचं म्हणू नका, सगळ्या प्रमुख मानाच्या गणरायाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि हळूहळू 4 दिवस हे कसे लोटले हे कळलंच नाहीये। तो उत्साह, तो आनंद सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा देणारा आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं विशेषतः हा देखावा अत्यंत सुंदर, भव्य आणि अगदी बारीक नक्षीकाम करून बनलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते असं लोकांचं, भाविकांचं म्हणणं आहे। एका हातात चक्रव्यूह पकडलेला आहे, तसेच त्याचे ते सुंदर डोळे, ती सुंदर अशी सोंड, या सगळंच एकंदरीत रूप जे आहे ते डोळ्यात सामावून घेण्यासारखं आहे आणि त्यामुळेच लोकांना इथे एक विशेष आकर्षण, एक वेगळी ऊर्जा इथे पाहायला मिळते। अगदी लोकांचा उत्साह या ठिकाणी येण्यासाठी असतो। तसेच वेगवेगळे सेलिब्रिटीज या ठिकाणी सतत हजेरी लावत असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात। त्यामुळे एकंदरीत सर्वांसाठीच गणराया जो आहे तो सर्वांसाठी समान आहे हे एकंदरीत पाहायला मिळतं। त्यामुळे याच निमित्ताने लोक इथे एकत्र येतात। वेगवेगळे सेलिब्रिटीज लोकांना या ठिकाणी याच निमित्ताने प्रत्यक्षात पाहायला मिळतात, ज्यांना कायमच लोकांनी एका स्क्रीनवर पाहिलंय ते अशा ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्याला येतात। त्यावेळेस अनेक भाविकांना, अनेक फॅन्सला त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष पाहता येतं या निमित्ताने आणि त्यामुळे एक विशेष आकर्षण या ठिकाणी असतो गणपती बाप्पा। तर या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेत आहोत, मात्र तुम्ही पाहत राहा लालबागचा राजा, JSB गणपती आणि त्याचसोबत मुंबईच्या राजाचं थेट प्रक्षेपण फक्त न्यूज मराठी 24/7 वर। नवा भारत, नवा विचार। धन्यवाद।